नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तर दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 झालेली होती आणि त्या परीक्षेची जी आन्सर की आहे ती आता एकंदरीत महाराष्ट्र शिक्षण परिषदने जाहीर केलेली आहे। ही जी टीईटीची आन्सर की आहे ही पेपर 2 इयत्ता 6वी ते 8वीच्या शिक्षकांकरिता निर्गमित करण्यात आलेली आहे आणि त्याबद्दलच मी आज हा व्हिडिओ घेऊन आलो आहे। वैकल्पिक विषय आहे यामध्ये सामाजिक शास्त्र आणि ही जी अंतरिम उत्तर सूची आहे ही दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी म्हणजे आजच जारी करण्यात आलेली आहे। तर यामध्ये प्रश्न आणि त्यांचे पर्याय क्रमांक त्यासोबतच त्याचा संच कोड हे सर्व डिटेलमध्ये देण्यात आलेले आहेत। यावरून आपण आपली प्रश्न उत्तरे तपासू शकता। तर याच्यामध्ये बघा एकूण प्रश्न 1 2 3 ते असे टोटल याच्यामध्ये 90 प्रश्नांचा यामध्ये संदर्भ देण्यात आलेला आहे आणि या 90 प्रश्नांचे ए बी सी आणि डी बघा संच कोड ए बी सी आणि डी यामध्ये मराठी आणि इंग्रजी त्यासोबतच बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र यांचे पर्याय क्रमांक देण्यात आलेले आहेत। मी आपल्या माहितीसाठी याची जी लिंक आहे किंवा हे जे प्रश्न कोड आहेत किंवा ही जी फोटो आहे ही माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा याचे इमेजेस टाकणार आहे, तेव्हा त्यावरूनही आपण या लिंकवरून काय करू शकाल, ही प्रश्नपत्रिका किंवा ह्या ज्या उत्तर सूची आहेत यावरून आपल्या प्रश्नपत्रिकेतील उत्तरे शोधू शकाल। तर यामध्ये 3 विषय देण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर यामध्ये खाली बघा पुन्हा संच कोड आणि त्याच्यानुसार सामाजिक शास्त्र या विषयाचे हे प्रश्न उत्तरे देण्यात आलेली आहेत। एकूण टोटल आपण जर बघितलं तर 150 हे जे प्रश्न आहेत या प्रश्नांची उत्तर सूची यामध्ये देण्यात आलेली आहे। आशा करतो की आपल्यापैकी बरेच जण किंवा बहुसंख्य शिक्षक मित्र आणि मैत्रिणी यांचे चांगले मार्क्स येतील आणि ते कट ऑफ लिस्टपेक्षा कट ऑफ मार्क्सपेक्षा जास्त मार्क्स घेऊन ही महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 पास होऊ शकतील। तर एकंदरीत अंतरिम उत्तर सूची दिनांक 19 डिसेंबर 2025 विषय वैकल्पिक आहे सामाजिक शास्त्र माध्यम मराठी पेपर 2 इयत्ता 6वी ते 8वी शिक्षकाकरिता ही पेपर सूची आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी घेऊन आलो होतो आणि याची जी लिंक आहे किंवा याचे जे इमेजेस आहेत ते आपल्याला माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला भेटतील। त्यावर जाऊन आपण संपूर्ण ही उत्तर सूची आपण तपासून घेऊ शकता आणि यानुसार आपण सोडवलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची जी उत्तरे आहेत त्यावरून आपण आपला स्कोर चेक करू शकता। तर अनुराधा ओक आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या सहीनिशी ही उत्तर सूची आता निघालेली आहे। यावरून आपल्याला आपली उत्तरे शोधायची आहेत आणि त्यानंतर काही आक्षेप असल्यास ते यामध्ये नोंदवायचे आहेत। तर आशा करतो की आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी माहितीपर आणि महत्त्वाचा ठरला असेल, त्यामुळे जाता जाता या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त आपल्या टीईटी परीक्षा दिलेल्या शिक्षक मैत्रिणींपर्यंत आपण पोहोचवावा अशी मी आपल्याला विनंती करतो। आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्यावं अशी मी आपल्याला सरतेशेवटी विनंती करतो आणि मी आपली आता रजा घेतो। माझ्या सर्व शिक्षक मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार।